आत्ताच एक ताजी घटना कांदळीची असताना या ठिकाणी 4 वर्षाच्या मुलावर देखील बिबट्याचा हल्ला झाला आहे. आपण घटनास्थळी भेट दिली. नेमकी कशी परिस्थिती आहे? मी आता आवारी हॉस्पिटलला या आळे फाट्याला आहे. उमरजमधील सचिन आयुष सचिन शिंदे हा 4 वर्षाचा मुलगा आहे आणि 5:30 वाजता त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. खरं तर ही दुर्दैवी घटना आहे. आता कांदळीला नुकतीच ताजी घटना असतानाच ही दुसरी घटना या ठिकाणी होती. मी खरं तर जुन्नर तालुक्यातील सगळ्या शेतकरी, नागरिक, व्यापारी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. रोज दिवसेंदिवस बिबट्यांचं प्रमाण आणि बिबटे दिसायचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आज हे छोटंसं बाळ आहे, या छोट्याशा बाळावर हल्ला केला. आज मी आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. डॉक्टरांनी मला त्या ठिकाणी दाखवलं. त्याच्या डॉक्टर डेरे आता त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन करणार आहे. एक तुकडा, कवटीचा तुकडा त्याच्या मेंदूमध्ये 2 सेंटीमीटर आतमध्ये गेलेला आहे. कानाच्या इथं एक मोठा होल पडलेला आहे दाताचा. डोळ्याच्या खाली एक होल पडलेला आहे. असे दात त्याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि रिस्क फॅक्टरमध्ये आता ते डॉक्टर त्या ठिकाणी ऑपरेशन करत आहेत. परमेश्वराची कृपा असावी. मी विनंती करत परमेश्वराला त्या बाळाला त्याच्यातून वाचवायचा प्रयत्न परमेश्वराने त्या ठिकाणी करावा. परंतु हा आता ह्या बिबट्यांचे जे होणारे हल्ले ह्या नागरिकांनी किती दिवस आणि किती वर्ष सहन करायचे, यासाठी आपण काय करणार साहेब? कुत्रे मांजरांसारखे हे बिबटे या ठिकाणी चालू आहे. वेळोवेळी त्या तालुक्यामधले आपण शेतकरी आपल्यासारखे जे प्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत ते कायम या निमित्ताने या ठिकाणी आवाज उठवत आहे. मला बातमी कळाल्यानंतर आमच्या त्या ठिकाणी असलेले ऊसाचे जे काही शेतकरी आहेत किंवा काय आहेत त्यांनी मला त्या ठिकाणी म्हणजे प्रवीण हांडे वगैरे ते त्यांचे जवळचे सहकारी आहेत, तर यांनी मला लगेच सांगितलं. बरोबर मी जुन्नर आरोग्य असेल, त्याच्यानंतर उमरेचे आरोग्य काकडे साहेब यांना सगळ्यांना फोन केले. ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. लवकरात लवकर उद्याच्या उद्या त्या ठिकाणी पिंजरा कसा लागेल याची दक्षता आपण घेणार आहोत. परंतु वारंवार सगळ्या जरी गोष्टी होत असल्या तरी वारंवार हे हल्ले होत चाललेले आहेत. याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नक्कीच मला असं वाटतं की इथून मागच्या काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी बंद करण्यासाठी याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि उद्या अग्रेसिव्हपणाने हे विषय मांडण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच या ठिकाणी करू. परंतु माझी नक्कीच या ठिकाणी फॉरेस्ट विभागाला विनंती असेल का लवकरात लवकर या जुन्नर तालुक्यातील विशेष काहीतरी त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या प्रकारच्या काहीतरी सूचना मांडाव्यात, वेगळ्या पद्धतीचे नियम त्या ठिकाणी बसवावेत, वेगळ्या पद्धतीच्या नियमामध्ये काही चेंजेस करावेत आणि आमच्या या शेतकऱ्यांना एक आधार द्यावा अशी माझी विनंती आहे. सरपंच साहेबांनी आत्ताच सांगितलं की आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून देखील आम्हाला साधा पिंजरा देखील लावला जात नाही. बरोबर. आणि दिवसा ढवळ्या जर असा हल्ला होत असेल तर नेमकी आता करायचं काय? माझं तेच म्हणणं आहे का त्यांना सगळ्यात महत्त्वाचं का आम्हाला हे माहिती आहे की बाबा तुम्हाला तुमच्या वन विभागाचे काही नियम आहेत, परंतु काही जरी असलं तरी त्या ठिकाणी जर मनुष्यवध हानी जर होत असेल तर त्या ठिकाणी काही नियमांना तुम्ही बगल दिली पाहिजे, फाटा दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं, ह्या लहान बाळांचं किंवा सगळ्यांचं रक्षण केलं पाहिजे. दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत चालली, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार कारखान्याचे चेअरमन या नात्याने? नाही, दिवसेंदिवस जे वाढत चाललेली आहे ना, त्याचं आमचं म्हणणंच ते आहे ना का हे बिबट्यांसाठी वेगळ्या ठिकाणी काहीतरी हलवण्याची व्यवस्था, दुसरा काय पर्याय प्रतिबंध काहीतरी केलं पाहिजे. नसबंदी, नसबंदी म्हणा किंवा काय असतील ते प्रयोग हे त्या ठिकाणी शासनाने केले पाहिजेत आणि त्याचबरोबर वन विभागाने त्याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा काढला पाहिजे. ते केलं पाहिजे. तुम्ही मग काय चालतं नाही ना, आहे का नाही? आतमध्ये गेलेलं ऑपरेट करायचं. आम्ही सगळेजण 8-9 जण होतो आतमध्ये त्याला हे करायला.
स्टेबल केली. हो आला तेव्हा शॉपमध्ये शॉपमध्ये होता. आहे आता ही मोडाने स्टेबल झालं. हां, आता पुढे स्टेबल झालं की ऑपरेशन ऑपरेट करायचं. आता आम्ही ठरवले 11च्या पुढे घ्यायचं त्यांना. हां 2-1 सेंटीमीटर ब्लड वगैरे होत आणि नशीब त्याचं खूप चांगलं आहे. सर आता मग अशीच बोलले तर कॅरोटिड आर्टरी असते जी मेंदूला रक्तवाहिनी एक सेंटीमीटर आहे. तर त्याचा आणखीन जोरात घुसला असता. जास्त ब्लीडच झाली असते 5 मिनिटात नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आहे ना एकदम बरं का तुम्ही अजिबात काही गडबड करू नका. एकदम व्यवस्थित होणार मी सांगतो तुम्हाला. हा काहीच नाही म्हणजे मी आता जे पाहिलं ना डॉक्टरांनी मला ते आपले हे डॉक्टर आहेत ना आपले काय झालं डॉक्टर त्या दिवशी माझी भेट झाली होती. आता त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं दाखवलं त्यांनी स्कॅनचे रिपोर्ट दाखवले ते सगळे दाखवलं काही प्रॉब्लेम होणार नाही. थोडासा वेळ जाईल. आता तर स्टेबल झाले. स्टेबल आहे ना आता. बाळा एकदम स्टेबल आहे. नाही आता मग कशी आम्ही बोलतो कसं होतं हे केलं म्हणतो रेस्पॉन्स जास्त हालचाल होती त्याची. सरांनी पटापट गुल दिल्यानंतर तो शांत झाला. नंतर आम्हाला ते स्टिचेस वगैरे टाकले केलं त्याला शांत. आता भूल थोडी उतरत चालली म्हणून परत जायचं असेल बिलाचं काय आहे तर सर मेजर आहे गोष्टी मेजर आहे. कसं आहे याच्यानंतर पुढे आहे ना मोठी काढल्यानंतर समजा वाघाच्या दात लाळ आतमध्ये गेलेले असेल तर मेंदूला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस राहू शकतात किंवा कुठलाही चान्सेस राहू शकतात रेबीज होण्याचे. हां त्याचे इम्युनोग्लोबिन वगैरे आपण आणायला सांगितले देणार आहे. वॅक्सिन वगैरे देणार आहे आपल्याला. अवेलेबल आहे. आणले नारंग. पण हे कसं आहे आता जर तरच्या गोष्टी आहेत ना. आपण ते कसं असतं की आता पहिली स्टेप जसं आता स्टेबल झालं ना सेकंड स्टेप ही एक ऑपरेट करून त्याला स्टेबलाइज करणं. आता इन्फेक्शन वगैरे हा थर्ड पुढे जाऊन हे पुढच्या गोष्टी जर तरच्या आहेत. सरांना मग आता तुम्ही काय सर्जरी आता फक्त स्टिचेस टाकले ब्लिडिंग थांबवले. Bleeding थांबवले. ब्लिडिंग थांबवले महत्वाचं. नाही मी आता काकडे साहेब येऊन गेले ना गेले तिकडे कोणाशी म्हटलं. हा तर मी यांना जुन्नरला फोन केला. मी काकडे साहेबांबरोबर बोललो तर किंजरगावाला सांगितलं की पिंजऱ्याची हां पिंजऱ्याची कारण की सर ते हल्ला करणार पुढे कोणावर ना कोणावर. नाही ते शिकार त्याचं हे झालं जागा सोडतच नाही. आता त्यामध्ये रोज आहे यांच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरा रोज दिसतो तो तिथं. आम्हाला गाण पोहायचे ना 3-4 दिवस गेलाच नाही. सीसीटीव्ही कॅमेरा दोन जुडी फिरत असतात. आता 8-5 वेळा उदय साहेबांनी तिकडून उसरला इकडून तुमच्या याच्यावर ऊसाच्या याच्यावर सुद्धा किती त्रासच होता. बरं हे काय वन अधिकारी काय पकडलं ह्या गावावरून दुसऱ्या गावाला नेऊन सोडायचं. तो काय थोडी मानितो बिबट्या निवारण प्रकारात जातो प्रकल्पात जातो. त्याला हार्वेस्टिंग चालू आहे ना का दुसरी दिवस त्यामुळे मग ते इकडून तिकडून सारखे बाहेर येतात. CCTV मध्ये दररोज दिसतं. उन्हाळा आहे ना संध्याकाळी बाहेर दिवस मावळला बाहेर 5:30च्या दरम्यान 5:30 त्यांनी एजनुसार ब्रिडिंगला सुद्धा काहीतरी त्याच्यावरती प्रतिबंध केले पाहिजे. डेरे सर नाही काही नाही व्यवस्थित होईल म्हणून सांगण्यात आलं. कसे आता आपल्याला वर तुकडा जो आतमध्ये गेला तो तुकडा काढायचा. त्यानंतर त्याच्याने थोडासा दुसरा आतमध्ये दुसरा काढून घ्यायचा. त्यानंतर आवरण असं रिपेअर करायचं. चांगलं धुवून काढायचं. ते लाळ वगैरे असतं इन्फेक्शन नको व्हायला ते लवकर केलं पाहिजे. हा टाईम जर गेला जास्त जेवढा टाईम जाईल तेवढं तो डॅमेज वाढत जाणार लक्षात घ्या. जेवढं लवकर होतं लागतं आपल्याला रिझल्ट पण लवकर भेटणार. असं नाही म्हणजे असं 12 तास लवकर लेट करणार किंवा 24 तास नंतर करणार आहे. तेच रिकव्हरी जेव्हा फास्ट लवकर होती सुधारणा लवकर होती. आणि सगळं आता बाळाचं बघितलं तर BP सॅच्युरेशन ऑक्सिजन लेवल सगळं चांगलं आहे. कारण ते लवकर मॅनेज केल्यामुळे आता कारण जेवढ्यानंतर पूर्ण दिसून ठेवतो.
पॉझिटिव्ह साईन लक्षात घ्या. ठीक आहे. आता फक्त सुपरफिशियल काम राहिले 80% काम झालेलं आहे. ठीक आहे. 10% काम करायचं आणि बाकीचं जे 10% आहे ते बाळ कसं रिस्पॉन्ड करणं आपल्याला त्याच्या वाजत. ठीक आहे. बाळाने चांगलं जर रिस्पॉन्ड दिला 10% नक्कीच चांगलं होईल. पॉझिटिव्ह राहा. अशा पद्धतीचे बाळाच्या मेंदूचे ऑपरेशन आतापर्यंत 7 झाले. सगळी बाळं शाळेत जात आहेत. हां, तेच मला सांगायचं. तुम्ही अजिबात हे घेऊ नका, टेन्शन होणार, सक्सेस होणार, एकदम व्यवस्थित होणार आहे, काळजी नका करू. प्रत्येक जण सांगतात ना सगळ्यांना पॉझिटिव्ह राहू. बोला काय नाही. तयारी फास्ट लवकर होती, सुधारणा लवकर होती. आणि सगळं आता बाळाचं बघितलं तर BP, सॅच्युरेशन, ऑक्सिजन लेवल सगळं चांगलं झालं. आणि जे लवकर चांगलं मॅनेज केल्यामुळे आता कारण मला जेवढ्यानंतर पूर्ण बसून ठेवलं. आता 8 खराब होतं, हे सगळे पॉझिटिव्ह साईन लक्षात घ्या. ठीक आहे. आता फक्त सुपरफिशियल काम राहिले 80% काम झालेलं आहे. ठीक आहे. 10% काम करायचं आणि बाकीचं जे 10% आहे ते बाळ कसं रिस्पॉन्ड करणं आपल्याला त्याच्या वाजत. ठीक आहे. बाळाने चांगलं जर रिस्पॉन्ड दिला 10% नक्कीच चांगलं होईल. पॉझिटिव्ह राहा. अशा पद्धतीचे बाळाच्या मेंदूचे ऑपरेशन आतापर्यंत 7 झाले. सगळी बाळं शाळेत जात आहेत. हां, तेच मला सांगायचं. तुम्ही अजिबात हे घेऊ नका, टेन्शन होणार, सक्सेस होणार, एकदम व्यवस्थित होणार आहे, काळजी नका करू. प्रत्येक जण सांगतात ना सगळ्यांना पॉझिटिव्ह राहू. बोला काय नाही. तयारी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.